विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. प्रोफेसर देशमुख एबीज बायोलॉजी क्लास, बायोलॉजी इन मराठी. सर्व संकल्पना मराठीमध्ये समजावून सांगितल्या जातील. 12वी विज्ञानचा तिसरा चॅप्टर इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन यासाठीचा हा दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करत आहे. आपल्याला मेंडेल्स एक्सपेरिमेंट जे आहेत, हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स, हे अभ्यासायचे आहेत. पण त्यापूर्वी, बिफोर लर्निंग अबाउट मेंडेल्स एक्सपेरिमेंट्स, लेट अस गेट ॲक्वेंटेड विथ जेनेटिक टर्म्स अँड सिम्बॉल्स. म्हणजे जेनेटिक्समध्ये ज्या टर्म्स किंवा सिम्बॉल्स वापरले जातात, ज्या काही व्याख्या आहेत किंवा शब्द आहेत, त्यांचे अर्थ आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. तर त्यांची माहिती आपल्याला थोडक्यात यामध्ये करून घ्यायची आहे. जेनेटिक टर्मिनॉलॉजी. फर्स्ट जेनेटिक टर्म इज कॅरेक्टर. कॅरेक्टर याचा अर्थ गुणवैशिष्ट्य. इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. एखाद्या सजीवाचं एखादं गुणवैशिष्ट्य. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, हाईट ऑफ स्टेम. एखादं प्लांट आहे तर त्याचं जे खोड आहे त्या खोडाची उंची, हाईट ऑफ स्टेम. तर एखाद्या प्लांटची विशिष्ट उंची असणं हे त्या हाईट ऑफ स्टेमसाठी त्या प्लांटचं वैशिष्ट्य झालं. म्हणजे आपण बघतो की काही प्लांट उंच वाढतात, खूप उंच वाढतात, म्हणजे 100 फुटांपर्यंत वाढतात. काही प्लांट जे आहेत ती 10 फुटापर्यंत वाढतात. काही प्लांट जे आहेत ती कमी उंचीचे असतात, खुरटी असतात, किंवा आपण ज्यांना झुडपं म्हणून ओळखतो. काही जे आहेत ते अगदी काही फुटांचीच वाढतात, एक 2 3 अशी फुटांपर्यंत त्यांची उंची असते. आणि काहींची उंची सेंटीमीटरमध्ये मोजता येते, एवढी छोटी असते. तर असे हे वैशिष्ट्य झालं, हाईट ऑफ स्टेम. देन ट्रेट. ट्रेट म्हणजे काय? तर ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हॅरिएंट. म्हणजे मागच्या पिढीमधून या पिढीमध्ये संक्रमित होऊन आलेलं गुणवैशिष्ट्य, कॅरेक्टर, आणि त्याचा डिटेक्टेबल व्हॅरिएंट. म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल, टॉल ऑर डॉर्फ. म्हणजे हाईट ऑफ स्टेम, हे प्लांट आहे तर ह्या प्लांटची जमिनीपासून ते त्याचा जो शेंडा आहे ते त्यापर्यंतची जी काही लांबी आहे, दॅट इज स्टेम हाईट. आणि ट्रेट म्हणजे काय? तर हे जे स्टेम हाईट आहे त्यामध्ये काही प्लांट जे आहेत ती टॉल दिसतात आणि काही प्लांट जे आहेत ते डॉर्फ दिसतात. म्हणजे काही प्लांट्सची उंची किंवा खोडाची उंची ही जास्त असते आणि काहींची कमी असते. तर टॉल, डॉर्फ. तर हे झालं ट्रेट. देन नेक्स्ट इज फॅक्टर. फॅक्टर याचा मराठीत अर्थ होतो घटक. फॅक्टर म्हणजे काय? तर इट इज युनिट ऑफ हेरेडिटी. अनुवंशिकतेचं एकक त्याला म्हटलेलं आहे. ए पार्टिकल प्रेझेंट in the organism which is responsible for inheritance and expression of a character. जे एक सजीवाच्या शरीरामध्ये, पेशींमध्ये उपस्थित असणारा असा एक कण की जो त्या सजीवाची विशिष्ट वैशिष्ट्ये जी आहेत ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे घेऊन जाणं आणि त्या पिढीमध्ये ती दर्शवणं, एक्सप्रेशन, तर यासाठी तो कारणीभूत असतो. तर त्या पार्टिकलला फॅक्टर हा शब्द जो आहे तो वापरलेला आहे. आपण अगोदर बघितलं की फॅक्टर ही टर्म मेंडेलने वापरलेली आहे. फॅक्टर इज पास्ड फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट थ्रू गॅमिट्स. फॅक्टर डिटरमाइन्स अ जेनेटिकल और बायोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ एन ऑर्गॅनिझम. हा जो फॅक्टर आहे तो
जनुकीय किंवा जीवशास्त्रीय जे वैशिष्ट्य आहे एखाद्या सजीवाचं ते ठरवतो, डिटरमाइन करतो. तर म्हणून त्याला डिटरमाइनर हा देखील शब्द वापरलेला आहे. Then next term is gene. It is a particular segment of DNA which is responsible for the inheritance and expression of that character. जे DNA जो आहे, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड, या DNA वरचा पर्टिक्युलर सेगमेंट म्हणजे विशिष्ट भाग, विच इज रिस्पॉन्सिबल, जो कारणीभूत आहे कशासाठी, फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. म्हणजे एखाद्या गुणवैशिष्ट्याची अनुवंशिकता आणि त्याचं एक्सप्रेशन म्हणजे ते ज्या पिढीत संक्रमित झालेलं आहे तर त्या पिढीमध्ये ते वैशिष्ट्य दिसून येणं, तर यासाठी कारणीभूत असणारा DNA वरचा विशिष्ट भाग त्याला जीन असं संबोधलं जातं. म्हणजे मेंडेलने जी फॅक्टर ही टर्म वापरली त्या फॅक्टरला आज आपण जीन म्हणून ओळखतो. तर बघा इथं ही डायग्राम दाखवलेली आहे. तर इथे हा क्रोमोझोम दाखवलाय कोपऱ्यामध्ये, गुणसूत्र. तर हा जो क्रोमोझोम आहे तर तो कशाने बनलेला असतो, तर न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन्सने बनलेला असतो. तर यामध्ये न्यूक्लिक ॲसिड कोणता आहे, तर प्रिन्सिपल कंपोनंट ऑफ क्रोमोझोम इज DNA, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. आणि हा जो DNA आहे ह्या DNA वरचा विशिष्ट भाग, इथे एवढा जो काही पोर्शन दाखवलेला आहे जीन त्याला म्हटलं जातं, की ज्यामध्ये एक्झॉन्स, इंट्रॉन्स अल्टरनेटली त्यांची रचना असते. तर हा विशिष्ट भाग की ज्यावर विशिष्ट माहिती एखाद्या गुणवैशिष्ट्याची त्यामध्ये असते, तर त्याला जीन असं म्हटलेलं आहे. Then alleles or allelomorphs, the two or more alternative forms of a given factor or a gene are called alleles or allelomorphs of each other. म्हणजे एखादा जो जीन आहे एखाद्या गुणवैशिष्ट्याचा, तर त्यासाठीचे दोन किंवा दोनपेक्षा जास्त पर्याय, अल्टरनेटिव्ह फॉर्म्स, त्यांना एकमेकाचे अलील्स किंवा अलिलोमॉर्फ्स असं म्हटलेलं आहे. दे ऑक्युपाय आयडेंटिकल लोकाय ऑन होमोलोगस क्रोमोझोम्स. हे अलिल्स जे आहेत ते होमोलोगस क्रोमोझोमवर एकाच लोकेशनला असतात. अलील इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ अलिलोमॉर्फ. मग आता इथे ही जी काही डायग्राम दाखवलेली यामध्ये दोन क्रोमोझोम्स दाखवलेले आहेत. निळ्या रंगामध्ये आणि ऑरेंज कलरमध्ये असे दोन गुणसूत्र आहेत. तर या दोन गुणसूत्रांमध्ये दोन्हीही गुणसूत्र जे आहेत त्यांची लांबी, त्यांची सेंट्रोमियरची जागा ही सारखीच आहे. हे दोन्ही गुणसूत्र एकसारखे आहेत. तर पेअर ऑफ होमोलोगस क्रोमोझोम त्यांना म्हटलेले. होमोलोगस क्रोमोझोम्स यामध्ये होमो मीन्स सिमिलर, सारखे असणारे. तर असे जे होमोलोगस क्रोमोझोमची जोडी आहे तर त्या जोडीवर एकाच लोकेशनला असणारे एकाच जीनचे दोन किंवा दोनपेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म्स. आता इथे यामध्ये काय दाखवलं आहे, तर इथे निळा जो क्रोमोझोम आहे त्यावर हा जो आडवा पट्टा दाखवलेला आहे, म्हणजे इथे थोडक्यात एक जीन आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे. तर कसला आहे, तर लोकस फॉर फ्लावर कलर जीन. म्हणजे ह्या क्रोमोझोमवर फुलाचा जो रंग आहे त्या रंगासाठीचा जीन ह्या लोकेशनला आहे. आणि हे दोन क्रोमोझोम होमोलोगस आहेत, त्यामुळे ह्या लोकेशनला जर फुलाच्या रंगासाठीचा जीन आहे तर त्याच लोकेशनला ह्या क्रोमोझोमवर सुद्धा फुलाच्या रंगासाठीचा जीन आहे. तर हे जे दोन्ही जीन्स आहेत फुलाचा रंग ह्या गुणवैशिष्ट्यासाठी आहे आणि ते एकतर सारखे असू शकतात किंवा वेगळे असू शकतात. आता निळ्या रंगाच्या गुणसूत्रावर जो जीन दाखवला आहे तो कोणत्या रंगासाठी आहे, तर अलील फॉर पर्पल फ्लावर्स, म्हणजे जांभळ्या रंगाच्या फुलाचा साठीचा जीन आहे.
आणि इथे जो जीन आहे तो व्हाईट फ्लावरसाठीचा आहे. म्हणजे कॅरेक्टर एकच आहे, फ्लावर कलर, आणि जीन मात्र दोन वेगवेगळे आहेत. म्हणजे हे दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म्स झाले एकमेकाचे. तर ह्या दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म्सला एका कॅरेक्टरसाठीचे जे आहेत तर त्यांना एकमेकाचे अलिल्स किंवा अलिलोमॉर्फ्स असं म्हटलं जातं. देन डॉमिनंट. डॉमिनंट म्हणजे काय तर वरचढ, सुपेरियर असं आपण म्हणू शकतो. इट इज अन अलील दॅट एक्सप्रेसेस इट्स ट्रेट इव्हन in the presence of an alternative allele, that is in heterozygous condition only. म्हणजे ज्या वेळेला जसं आपण आधी अलिल्स ही टर्म बघितली की दोन क्रोमोझोमवर दोन वेगवेगळे अलिल्स आहेत एकाच कॅरेक्टरसाठीचे, पर्पल फ्लावर कलरचा आणि व्हाईट फ्लावर कलरचा, आणि ते एकाच इंडिव्हिज्युअलमध्ये आहेत. तर अशा वेळेला त्या इंडिव्हिज्युअलमध्ये, त्या प्लांटमध्ये ज्या रंगाची फुलं दिसून येतील ते रंग, ते वैशिष्ट्य म्हणजे काय तर डॉमिनंट, आणि ज्या रंगाची फुलं दिसून येणार नाहीत तर ते झालं रिसेसिव्ह. म्हणजे डॉमिनंट अलील म्हणजे काय तर इट इज अन अलील दॅट एक्सप्रेसेस इट्स ट्रेट इव्हन इन द प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह अलील. अल्टरनेटिव्ह अलीलच्या प्रेझेन्समध्ये सुद्धा ज्याचं एक्सप्रेशन होतं, म्हणजेच हेटेरोझायगस कंडिशन असते त्यावेळेला, तर त्याला डॉमिनंट अलील असं म्हटलेलं आहे. Alternatively, the allele that expresses in F1 is called dominant. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जो अलील F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेस होतो त्याला डॉमिनंट म्हटलेलं आहे. अँड इट इज अन अलील ऑफ अ पेअर दॅट मास्क्स द एक्सप्रेशन ऑफ द अदर अलील इन F1 जनरेशन. आणि तो जो एक्सप्रेस होतो तो त्याच्याबरोबर जो दुसरा अलील आहे त्याच कॅरेक्टरचा पण दुसरं वेगळं एक्सप्रेशन देणारा, तर त्याचं एक्सप्रेशन होऊ देत नाही. दॅट मास्क्स, मास्क्स म्हणजे झाकून टाकणे, त्या दुसऱ्या अलीलचं एक्सप्रेशन झाकून टाकणे. तर म्हणजेच जो झाकून टाकतो, दुसऱ्याचं व्यक्त होणं, एक्सप्रेस होणं झाकून टाकतो, त्याला डॉमिनंट असं म्हटलेलं आहे. तर उदाहरणार्थ बघा इथे, जर हे प्युअर टॉल प्लांट याचा क्रॉस जर आपण प्युअर डॉर्फ प्लांटशी केला तर त्यापासून जी काही पिढी मिळते फर्स्ट फिलियल जनरेशन, तर त्यामध्ये समजा इथे सगळे प्लांट टॉल मिळाले तर यामध्ये आपण क्रॉस पॉलिनेशन करतोय. क्रॉस करणं म्हणजे क्रॉस पॉलिनेशन करणं, म्हणजे एका प्लांटवरच्या फुलामधले परागकण दुसऱ्या प्लांटवरच्या फुलावर, स्टिग्मावर टाकणे. म्हणजे मेल गॅमेट एका प्लांटचे आणि फिमेल गॅमेट दुसऱ्या प्लांटचे. मग सपोज टॉल प्लांट हे फिमेल पॅरेंट आहे आणि डॉर्फ प्लांट हे मेल पॅरेंट आहे. म्हणजे पोलन ग्रेन्स जे आहे ते आपण डॉर्फ प्लांटचे कलेक्ट केले आणि ह्या टॉल प्लांटच्या फ्लावरच्या स्टिग्मावर डस्ट केले. म्हणजे मेल गॅमेट डॉर्फ प्लांटचे आणि फिमेल गॅमेट टॉल प्लांटचे. पुढे फर्टिलायझेशन, फ्रूट फॉर्मेशन, सीड फॉर्मेशन होतं आणि मग पुढची पिढी मिळते. म्हणजे दोन्ही प्लांट जे आहेत त्यांचे गॅमेट्स एकत्र आले, म्हणजे दोन्हींचे जे फॅक्टर्स आहेत हाईट ऑफ द स्टेमसाठीचे, म्हणजे टॉल प्लांटकडून टॉलनेसचा फॅक्टर आला आणि डॉर्फ प्लांटकडून डॉर्फनेसचा फॅक्टर आला आणि ते एकत्र ह्या पुढच्या पिढीमध्ये आले. पण ह्या पिढीमध्ये फक्त टॉलनेसचंच एक्सप्रेशन मिळते, डॉर्फ हे ट्रेट एक्सप्रेस होत नाही. मग अशा वेळेला टॉल प्लांट जे आहे ते काय झालं, डॉमिनंट झालं, किंवा टॉलनेस हे जे काही ट्रेट आहे ते डॉमिनंट झालं आणि डॉर्फनेस हे जे ट्रेट आहे ते रिसेसिव्ह झालं. म्हणजे F1 जनरेशनमध्ये जे ट्रेट एक्सप्रेस होतं ते डॉमिनंट, आणि किंवा दुसऱ्या शब्दात काय की जे ट्रेट F1 जनरेशनमध्ये किंवा जो अलील F1 जनरेशनमध्ये दुसऱ्या अलीलचं एक्सप्रेशन झाकून टाकतो तर त्याला डॉमिनंट म्हटलंय. म्हणजे टॉलनेसचा अलील या ठिकाणी ह्या डॉर्फनेसच्या अलील बरोबर आहे आणि तो टॉलनेसचा अलील डॉर्फनेसच्या अलीलचं एक्सप्रेशन होऊ देत नाही, त्याला झाकून टाकतो. म्हणजेच फक्त टॉलनेसचं एक्सप्रेशन या ठिकाणी मिळतंय आणि म्हणून टॉल ह्या ठिकाणी डॉमिनंट आहे. देन नेक्स्ट टर्म इज रिसेसिव्ह. तर रिसेसिव्ह म्हणजे काय, दिस अलील इज नॉट एक्सप्रेस्ड इन द प्रेझेन्स ऑफ अन अल्टरनेटिव्ह अलील दॅट इज इन हेटेरोझायगस कंडिशन. म्हणजे पहिल्यासारखं डॉमिनंट ही टर्म आपण जी बघितली त्यामध्ये
जो एक्सप्रेस होतो तो डॉमिनंट, आणि जो एक्सप्रेस होऊ शकत नाही दुसऱ्या अल्टरनेटिव्ह अलीलच्या प्रेझेन्समध्ये, तर तो जो आहे त्याला रिसेसिव्ह अलील असं म्हटलेलं आहे. इट एक्सप्रेसेस ओनली इन द प्रेझेन्स ऑफ अनदर आयडेंटिकल अलील. म्हणजे रिसेसिव्ह अलील केव्हा एक्सप्रेस होतो, ज्यावेळेला त्याच्यासारखाच दुसरा रिसेसिव्ह अलील त्याच्याबरोबर असेल, त्याच वेळेला फक्त त्याचं एक्सप्रेशन हे घडून येतं. इट इज अन अलील दॅट डज नॉट एक्सप्रेस इन F1 हायब्रिड. म्हणजे F1 हायब्रिडमध्ये जो अलील एक्सप्रेस होऊ शकत नाही त्याला रिसेसिव्ह असं म्हटलेलं आहे. पुन्हा तेच उदाहरण आपण बघूया. जर प्युअर टॉल प्लांटचा क्रॉस आपण जर प्युअर डॉर्फ प्लांटशी केला तर त्यापासून जी पुढची पिढी मिळते F1 जनरेशन, तर ती सगळी टॉल मिळते. म्हणजे या ठिकाणी टॉल आणि डॉर्फ या दोन्हींचेही अलील्स या ठिकाणी एकत्र आहेत, पण टॉलनेसचा अलील या ठिकाणी एक्सप्रेस होत आहे आणि डॉर्फनेसचा अलील मात्र एक्सप्रेस होत नाही. मग जो अलील F1 जनरेशनमध्ये F1 हायब्रिडमध्ये एक्सप्रेस होत नाही त्याला काय म्हटलेलं आहे, तर रिसेसिव्ह अलील असं म्हटलेलं आहे. देन फिनोटाइप. फिनोटाइप म्हणजे काय, द एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट इज कॉल्ड फिनोटाइप फॉर दॅट ट्रेट. म्हणजे बाह्यरूप जे डोळ्याने दिसणार आहे, कुठल्याही वैशिष्ट्याचं आपण ऑब्झर्वेशन करू शकतो आणि त्याची मांडणी शब्दामध्ये करू शकतो, तर त्याला फिनोटाइप असं म्हटलेलं आहे. इट इज ऑब्झर्वेबल अँड इट इज डिटरमाइंड बाय डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ अलील्स. हे निरीक्षण करता येण्याजोगा असणारा आहे फिनोटाइप, आणि अलीलच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला फिनोटाइप जे आहे ते त्या ठिकाणी वेगवेगळे मिळत असतात. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, इन पी फॉर द हाईट ऑफ स्टेम टॉल अँड डॉर्फ आर द टू फिनोटाइप्स. म्हणजे हाईट ऑफ स्टेम ह्या ट्रेटसाठी दोन फिनोटाइप कोणते, तर टॉल आणि डॉर्फ. म्हणजे प्लांटकडे बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं की प्लांट टॉल आहे की डॉर्फ आहे. ठीक आहे. टॉल इज डिटरमाइंड बाय कॅपिटल टी और कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे टॉलनेस हे कशावर ठरतं, तर कोणते फॅक्टर त्या प्लांटमध्ये आहेत. मग दोन्ही फॅक्टर टॉलनेसचे आहेत किंवा एक फॅक्टर टॉलनेसचा आणि एक डॉर्फनेसचा, या दोन्ही कंडिशनमध्ये प्लांट्स हे टॉल असतात. आणि डॉर्फनेसचा फॅक्टर जो आहे, ज्या वेळेला दोन डॉर्फनेसचे फॅक्टर एकत्र येतात त्याच वेळेला डॉर्फ हे जे ट्रेट आहे त्याचं एक्सप्रेशन मिळतं. जे आपण रिसेसिव्हमध्ये बघितलं की रिसेसिव्ह केव्हा एक्सप्रेस होतात, ज्यावेळेला सेम अलील्स एकत्र येतात, दोन्ही रिसेसिव्ह अलील एकत्र येतात. इथे स्मॉल टी काय इंडिकेट करतात, तर स्मॉल टी हा डॉर्फनेससाठीचा अलील आहे, आणि दोन अलील डॉर्फनेसचे एकत्र आले की प्लांट डॉर्फ असतं. हाईट ऑफ द स्टेम, तर ह्या हाईट ऑफ द स्टेम हे कॅरेक्टर जे आहे त्यामध्ये आपण डोळ्याने बघून सांगू शकतो की स्टेम हाईट जास्त आहे की कमी आहे, आणि त्यावरून आपल्याला टॉल डॉर्फ हे ओळखता येतात. देन नेक्स्ट इज जिनोटाइप. जिनोटाइप म्हणजे काय, तर जेनेटिक कन्स्टिट्यूशन और जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू अ पर्टिक्युलर ट्रेट. म्हणजे एखादं गुणवैशिष्ट्य जे आहे त्याचे पेशीमध्ये, केंद्रकामध्ये, गुणसूत्रांवर जे जीन्स असतात, फॅक्टर्स असतात किंवा अलील्स असतात, तर ते अलील्स जे आहेत त्यांच्यावरती विशिष्ट माहिती आहे की कोणत्या प्रकारचं एक्सप्रेशन प्लांटकडून मिळेल, तर ती जनुकीय माहिती त्याला जिनोटाइप असं म्हटलेलं आहे. जेनेटिक कन्स्टिट्यूशन और जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम with respect to a particular trait. It is representation of the genetic constitution of an individual with respect to a single character or a set of characters. एखादं गुणवैशिष्ट्य असेल किंवा गुणवैशिष्ट्यांचा संच असेल, 2-3 गुणवैशिष्ट्ये एकत्र असतील, तर त्यांची मांडणी जी आहे ती आपण ही अलील्स जे आहेत त्यांच्या माध्यमातून जी करतो, तर त्याला
जेनेटिक कन्स्टिट्यूशन किंवा जिनोटाईप असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला गुणसूत्र जीन्स हे पेशींमध्ये असतात, ते काही डोळ्यांनी दिसणारं जसं फिनोटाईप आपण डोळ्यांनी ऑब्झर्वेबल आहे तसं हे ऑब्झर्वेबल नाही आहे. त्याच्यामुळे हाईट ऑफ द स्टेम यासाठी मेंडेलनी जसे जेनेटिक टर्म्स या पुढे जेनेटिक्समध्ये आलेल्या आहेत तशा सिम्बॉल्स आणि काही अल्फाबेट्सचा वापर त्यांनी रिप्रेझेंटेशनसाठी केलेला आहे. तर त्या अल्फाबेटच्या माध्यमातून आपण जे काही अलील्स आहेत त्यांची मांडणी जी करतो त्याला जिनोटाईप आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ बघा, पी tall plants can have genotype capital T or capital T small t, and dwarf plant has genotype small t. म्हणजे मेंडेलनी जे ऑब्झर्वेशन्स केले आणि त्याचं ऑन पेपर रिप्रेझेंटेशन करताना मग ते कसं करायचं, हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट जो आहे तो पटकन कसा मांडायचा, तर त्यासाठी हे अल्फाबेट्स आणि सिम्बॉल्स त्यांनी वापरले. त्यांना लक्षात आलं की एक कॅरेक्टर जे आहे ते कंट्रोल करणारा जो काही जीन असतो त्याचे 2 किंवा 2पेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असतात. आता पी प्लांटमध्ये त्यांना 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आढळले प्रत्येक फॅक्टरसाठीचे, आणि 2 अल्टरनेटिव्ह किंवा कॉन्ट्रास्टिंग एक्सप्रेशन्स देखील मिळाले. तर मग त्याची मांडणी करताना आणि त्यात आणखी असं दिसून आलं की काही जे काही एखादं कॅरेक्टर आहे त्यामध्ये जे 2 एक्सप्रेशन मिळतात त्यात एक डॉमिनंट एक्सप्रेशन आहे आणि एक रिसेसिव्ह आहे. मग त्यासाठी त्यांनी अल्फाबेट्स यूज केले. मग टॉल हे डॉमिनंट ट्रेट आहे तर त्यासाठी कॅपिटल लेटर यूज केलं. म्हणजे डॉमिनंट ट्रेट एक्सप्रेस करायचं असेल तर कॅपिटल लेटर, आणि त्याच कॅरेक्टरसाठीचं रिसेसिव्ह ट्रेट एक्सप्रेस करायचं असेल तर त्याच कॅपिटल लेटरचं स्मॉल लेटर वापरले. म्हणजे हाईट ऑफ द स्टेम हे कॅरेक्टर आहे त्यासाठी टॉलसाठी कॅपिटल टी वापरला, तर डॉर्फ हे हाईट ऑफ स्टेमचंच रिसेसिव्ह एक्सप्रेशन आहे, मग त्यासाठी डी न वापरता स्मॉल टी वापरलेला आहे. आणि 2 फॅक्टर एक कॅरेक्टर कंट्रोल करतात म्हणून जोडीने ते जे काही अलील्स आहेत त्यांची मांडणी त्यांनी केलेली आहे. मग टॉल प्लांटसाठी 2 प्रकारचा जिनोटाईप मिळतो, आयदर कॅपिटल टी म्हणजे होमोझायगस टॉल किंवा कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे हेटेरोझायगस टॉल, आणि डॉर्फ प्लांटसाठी दोन्ही स्मॉल टी म्हणजे हे रिसेसिव्ह एक्सप्रेशन आहे आणि त्यासाठी दोन्ही रिसेसिव्ह फॅक्टर्स एकत्र असणं गरजेचं आहे. तर ही जी मांडणी आहे कॅपिटल टी स्मॉल टी किंवा स्मॉल टी हा झाला जिनोटाईप. या पद्धतीने आपण जिनोटाईप मांडू शकतो. फॉर टॉल प्लांट द जिनोटाईप will be either capital T or capital T small t, and for dwarf plant it is always small t. Then homozygous or pure. homozygous यामध्ये होमो हा शब्द आहे, होमो मीन्स सिमिलर, प्युअर म्हणजे काय शुद्ध. तर an individual possessing identical alleles for a particular trait is called homozygous or pure for that trait. एखादं गुणवैशिष्ट्य जे आहे त्यासाठी एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये आयडेंटिकल अलील्स असणं, म्हणजे आयडेंटिकल याचा अर्थ सारखे एकसारखे अलील्स असणं त्या ट्रेटसाठी, तर त्या ट्रेटसाठी तो इंडिव्हिज्युअल काय आहे तर प्युअर आहे असा त्याचा अर्थ होतो. होमोझायगस ब्रीड्स ट्रू टू द ट्रेट अँड प्रोड्युसेस ओनली 1 टाईप ऑफ गॅमेट्स. होमोझायगस जे आहे ते त्या ट्रेटसाठी ट्रू ब्रीडिंग दाखवतात, म्हणजे त्यांच्यात जी पुढची पिढी निर्माण होते ती सगळी सेम ट्रेट दाखवते. आणि होमोझायगस असल्यामुळे एकच कॅरेक्टरसाठी आयडेंटिकल अलील्स त्यामध्ये असल्यामुळे जे गॅमेट्स तयार होतात तर ते हे एक प्रकारचे तयार होतात. फॉर एक्झाम्पल, टॉल विथ कॅपिटल टी अँड डॉर्फ विथ स्मॉल टी. तर ही झाली होमोझायगस कंडिशन, म्हणजे एका कॅरेक्टरसाठी दोन्ही अलील्स कसे आहेत तर सारखेच आहेत. दोन्ही अलील जे आहेत ते टॉलनेसचेच आहेत इथे, आणि डॉर्फ प्लांटमध्ये दोन्ही डॉर्फनेसचेच आहेत. बघा, हे टॉल प्लांट जे आहे ते होमोझायगस टॉल असेल तर त्याचा जिनोटाईप आहे कॅपिटल टी, आणि डॉर्फ प्लांट जे आहे त्याचा जिनोटाईप आहे स्मॉल टी.
मग ह्या मध्ये जर हाईट ऑफ द स्टेमसाठी जर ह्या प्लांटमध्ये दोन्ही फॅक्टर हे टॉलनेसचेच असतील तर याच्यामध्ये जे काही पुढचं जनरेशन ह्या प्लांटपासून मिळेल तर ते सगळं टॉलच मिळणार. आणि हे जे प्लांट आहे यापासून पुढचं जनरेशन सगळं डॉर्फच मिळणार. ठीक आहे. तर होमोझायगस जे आहेत दे ब्रीड ट्रू, म्हणजे ते पुढची पिढी देखील पॅरेंट सारखीच त्या ठिकाणी निर्माण करतात. आणि त्यांच्यामध्ये जे गॅमेट तयार होतात, गॅमेट तयार होत असताना काय होतं, जे फॅक्टर्स आहेत दे गेट सेग्रिगेटेड ऑर सेपरेटेड. मग हे दोन फॅक्टर सेपरेट जरी झाले आणि त्यापासून जे गॅमेट्स तयार होतील तर हा टी सेपरेट झाला, हा टी सेपरेट झाला, तरी दोन्ही जे काही फॅक्टर आहेत ते टॉलनेसचेच आहेत. म्हणजे जेवढे गॅमेट्स तयार होतील ते सगळे टॉलनेसच्या फॅक्टरसहच तयार होतील, म्हणजे एकाच प्रकारचे गॅमेट्स तयार होतील. इथे देखील तेच आहे. डॉर्फ प्लांटमध्ये दोन्ही फॅक्टर सिमिलर आहेत, त्यामुळे हे गॅमेट तयार होत असताना सेपरेट जरी झाले तरी सगळ्या गॅमेट्समध्ये डॉर्फनेसच फॅक्टर असणार आहे. The next term is heterozygous. An individual possessing contrasting alleles for a particular trait is called heterozygous. एखादा इंडिव्हिज्युअल, एखादं प्लांट की ज्याच्यामध्ये एका ट्रेटसाठी दोन अलील्स जे आहेत ते आयडेंटिकल नाही आहेत तर कॉन्ट्रास्टिंग आहेत, विरुद्ध आहेत, वेगवेगळ्या एक्सप्रेशनसाठीचे आहेत. तर असं जे इंडिव्हिज्युअल आहे तर त्या इंडिव्हिज्युअलला त्या ट्रेटसाठी हेटेरोझायगस म्हटलं जातं. हेटेरोझायगस डज नॉट ब्रीड ट्रू. हेटेरोझायगस जे आहेत त्यांच्यात ट्रू ब्रीडिंग होत नाही, कारण एका कॅरेक्टरसाठी दोन वेगवेगळे अलील्स आहेत. त्याच्यामुळे पुढची पिढी जी आहे ती ह्या पिढीत जे एक्सप्रेशन आहे तेच मिळेल असं नाही, तर त्यामध्ये वेगवेगळे एक्सप्रेशन्स मिळू शकतात. हेटेरोझायगस डज नॉट ब्रीड ट्रू फॉर दॅट ट्रेट अँड प्रोड्युसेस टू टाइप्स ऑफ गॅमेट्स. दोन प्रकारची गॅमेट्स तयार होतात. तर उदाहरणार्थ बघा, F1 जनरेशन हायब्रिड्स म्हणजे प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फ या दोनांचा क्रॉस केल्यानंतर जे F1 जनरेशन मिळतं त्यामध्ये टॉलनेसचा आणि डॉर्फनेसचा असे दोन्ही अलील्स F1 प्लांट्समध्ये असतात. म्हणजे ही जी कंडिशन आहे ही काय झाली, हेटेरोझायगस कंडिशन झाली. आणि हेटेरोझायगोट जे आहेत दे डज नॉट ब्रीड ट्रू, म्हणजे ज्या प्लांट्सचा जिनोटाईप कॅपिटल टी स्मॉल टी आहे तर त्यांच्यामध्ये जर सेल्फ पॉलिनेशन होऊ दिलं तर त्याच्यापासून पुढची जी पिढी मिळेल त्यामध्ये टॉल पण मिळतील आणि डॉर्फ पण मिळतील. म्हणजे जरी F1 हायब्रिड्स टॉल असले तरी त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये सगळे टॉल नाही मिळत, काही डॉर्फ पण मिळतात. म्हणजे दे डज नॉट ब्रीड ट्रू, हे त्याच कॅरेक्टरसाठी ते ट्रू ब्रीडिंग दाखवत नाहीत. सेम एक्सप्रेशन पुढच्या जनरेशनमध्ये मिळत नाहीत, तर डॉर्फनेसचं देखील एक्सप्रेशन मिळतं. हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल्स इज ऑल्सो कॉल्ड हायब्रिड. यांना हायब्रिड असं देखील म्हटलं जातं. हायब्रिड याचा अर्थ संकर. बघा, इफ ए प्युअर टॉल प्लांट with genotype capital T is crossed with a pure dwarf plant with genotype small t. These two plants are homozygous in nature, that means they can produce one type of gametes. यामध्ये जे गॅमेट्स तयार होतील त्यामध्ये टॉलनेसचाच फॅक्टर असेल आणि इथे जे गॅमेट्स तयार होतील त्यामध्ये डॉर्फनेसचा फॅक्टर असेल. नंतर या दोन्हींचे गॅमेट एकत्र येणार, म्हणजे टॉलनेसचा फॅक्टर आणि डॉर्फनेसचा फॅक्टर एकत्र येणार. पुढची पिढी जी मिळेल तर द नेक्स्ट जनरेशन F1 जनरेशन विल बी ऑल टॉल, सगळे टॉलच मिळतात, पण त्यांच्यामध्ये टॉलनेस आणि डॉर्फनेस असे दोन्हींचे फॅक्टर आलेले आहेत. मग आता हे जे प्लांट्स आहेत यांच्यामध्ये जर सेल्फ पॉलिनेशन होऊ दिलं तर यांच्यापासून सगळे टॉल प्लांट मिळणार नाहीत, हे जरी टॉल फिनोटाईप दाखवत असले तरी, कारण इथे डॉर्फनेसचा पण फॅक्टर आहे आणि त्यापासून पुढे डॉर्फ प्लांट्स देखील मिळतात. आणि हे जे प्लांट्स आहेत यांना हायब्रिड असं म्हटलेलं आहे, कारण एका कॅरेक्टरसाठी दोन डिसिमिलर अलील्स त्यांच्यामध्ये आहेत. देन नेक्स्ट टर्म इज प्युअर लाईन. प्युअर लाईन याचा अर्थ आपण मराठीत घेतला तर शुद्ध रेषा असा होतो. an individual or a group of individuals or that is population which is homozygous or true breeding
for one or more traits constitutes pure line. That is, plant which breeds true for a particular character. म्हणजे एखादं प्लांट, एखादं गुणवैशिष्ट्य जे आहे तर त्यासाठी पिढी दर पिढी तेच गुणवैशिष्ट्य दाखवते. म्हणजे एखादं टॉल प्लांट आहे तर त्या टॉल प्लांटमध्ये जर सेल्फ पॉलिनेशन झालं, त्यापासून पुढची पिढी मिळाली, ती सगळीच टॉल मिळते. त्या पिढीमध्ये जेवढे प्लांट मिळतील त्या प्लांटमध्ये पुन्हा सेल्फ पॉलिनेशन झालं आणि पुन्हा त्या सगळ्या प्लांटपासून जे काही बी मिळालं ते मातीत लावल्यावर पुढची पिढी मिळाली, ती पण सगळी टॉल मिळते. तर अशा वेळेला ती जी काही तो इंडिव्हिज्युअल सुरुवातीचा किंवा त्याचं पुढचं जे काही पॉप्युलेशन आहे, जे काही निर्माण झालेलं आहे, तर ते सगळं जे आहे त्याला प्युअर लाईन असं म्हटलं जातं फॉर दॅट पर्टिक्युलर कॅरेक्टर. इट इज अ डिसेंडंट ऑफ ए सिंगल होमोझायगस पॅरेंट प्रोड्युस्ड आफ्टर सेल्फ फर्टिलायझेशन. सेल्फ फर्टिलायझेशन म्हणजे सेल्फ पॉलिनेशन झाल्यानंतर मग होणारं फर्टिलायझेशन. म्हणजे एकाच प्लांटवर जी फुलं आहेत त्याच फुलांमध्ये पोलन ट्रान्सफर होणे, दॅट इज सेल्फ पॉलिनेशन. आणि सेम प्लांटमध्ये, सेम फ्लॉवरमध्ये पोलन ग्रेन्स ट्रान्सफर झाल्यामुळे तिथे जिनोटाईप जे आहेत त्याचं मिक्सिंग होत नाही. त्या प्लांटचा जो जिनोटाईप आहे ते सेम गॅमेट्स तयार होतात आणि त्यापासून पुढचं जनरेशन त्या ठिकाणी मिळतं. तर प्युअर लाईन इज अ डिसेंडंट, डिसेंडंट म्हणजे वंश, कुळ, ऑफ ए सिंगल होमोझायगस पॅरेंट. एकच पॅरेंट आहे की जे होमोझायगस आहे. सपोज प्युअर टॉल प्लांट, तर प्युअर टॉल प्लांट जे आहे तर त्याचा जिनोटाईप आहे कॅपिटल टी कॅपिटल टी. म्हणजे दोन्हीही फॅक्टर जे आहेत ते टॉलनेसचेच आहेत यामध्ये, म्हणजे होमोझायगस प्लांट आहे हे. तर ह्या प्लांटपासून त्याच्यामध्ये सेल्फ फर्टिलायझेशन झाल्यानंतर पुढे जी काही पिढी मिळते, सपोज ह्या प्लांटवर 20 बिया आपल्याला मिळाल्या शेंगांमधून, त्या मातीत लावल्या, 20 प्लांट मिळाले, ते सगळे प्लांट टॉल मिळाले. दिस इज F1 जनरेशन. सगळे प्लांट जर टॉलच मिळत आहेत तर याचा अर्थ हे प्लांट कसे आहेत, होमोझायगस आहेत. पुन्हा त्याच्यामध्ये सेल्फ फर्टिलायझेशन होऊ दिलं आणि पुन्हा या 20 प्लांटपासून आपल्याला काही बिया मिळाल्या. सपोज 350 बिया मिळाल्या, त्या आपण मातीत लावल्या, तर त्यापासून जे काही प्लांट मिळत आहेत ते सगळे टॉल मिळत आहेत. तर पहिली पिढी म्हणजे पॅरेंट्सची, त्याच्यानंतरची त्या पॅरेंटची पहिली पिढी, त्याच्यानंतरची दुसरी पिढी, तर सलग एकच एक्सप्रेशन मिळतंय. डॉर्फनेस इथं दिसतच नाहीये. तर अशा वेळेला हे जी काही प्रोजेनी आहे, हे पॅरेंट आहे किंवा त्याचे हे जे काही पुढच्या जे काही जनरेशन्स आहेत, तर याला प्युअर लाईन असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकाच कॅरेक्टरसाठी त्या ठिकाणी ते ट्रू ब्रीडिंग दाखवत आहेत. देन मोनो हायब्रिड. मोनो हायब्रिड म्हणजे काय हे आपण बघितलं. F1 जनरेशनमध्ये 2 प्युअर पॅरेंटचा क्रॉस केल्यानंतर जे F1 जनरेशन मिळतं की ज्यामध्ये त्या 2 प्युअर पॅरेंटचे त्या कॅरेक्टरसाठीचे फॅक्टर्स त्यात आहेत आणि त्यामुळे अल्टरनेटिव्ह फॉर्म्समध्ये ते फॅक्टर्स आहेत, म्हणून त्यांना हायब्रिड म्हटलेलं आहे. तर मोनो मीन्स सिंगल. इट इज अ हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट. म्हणजे एकच गुणवैशिष्ट्य आपण जर लक्षात घेतलं एखाद्या प्लांटचं आणि त्यासाठी म्हणून ते हायब्रिड असणं, तर त्याला मोनोहायब्रिड म्हटलेलं आहे. अँड इज प्रोड्यूस फ्रॉम ए क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. उदाहरणार्थ, हायब्रिड टॉल प्रोड्यूस्ड इन ए क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ पॅरेंट्स. इट इज ए हेटेरोझायगस फॉर अ सिंगल पेअर ऑफ अलिल्स. म्हणजे बघा, इफ pure tall plant is crossed with a pure dwarf plant, we get F1 generation, all tall in F1 generation. सगळे टॉल प्लांट या ठिकाणी मिळत आहेत. म्हणजे इथे दोन्ही फॅक्टर सेम आहेत. इथं सगळे गॅमेट जे तयार होतील त्यामध्ये टॉलनेसचा फॅक्टर असेल. डॉर्फ प्लांटमध्ये जे गॅमेट्स तयार होतील त्या इथं सिमिलर अलिल्स आहेत, त्यामुळे सगळ्या गॅमेट्समध्ये डॉर्फनेसचाच फॅक्टर असेल. आणि मेल फिमेल गॅमेट्स एकत्र आले की टॉलनेसचा आणि डॉर्फनेसचा असे दोन्ही फॅक्टर इथे एकत्र येतात. ठीक आहे. तर एका कॅरेक्टरसाठी, हाईट ऑफ द स्टेम ह्या कॅरेक्टरसाठीच आपण जर विचार केला तर ह्यासाठी हे प्लांट कसं झालं, हायब्रिड झालं. दॅट मीन्स दिस प्लांट इज मोनो हायब्रिड. देन F1 जनरेशन.
इट रेफर्स टू द फर्स्ट फिलियल जनरेशन. हा एफ म्हणजे फिलियल आणि हा वन म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशन. इट कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस फ्रॉम अ पॅरेंटल क्रॉस. म्हणजे दोन पॅरेंट आपण सिलेक्ट केले आणि त्यांचा क्रॉस केल्यानंतर जेवढं ऑफस्प्रिंग्स पुढच्या पिढीतले मिळतील तर ते सगळे त्यांना F1 जनरेशन म्हटलेलं आहे. अल्टरनेटिव्हली इट इज फर्स्ट जनरेशन फ्रॉम ए गिवन मेटिंग बिटवीन प्युअर पॅरेंट्स हॅव्हिंग कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. म्हणजे एकाच कॅरेक्टरसाठी दोन पॅरेंट आपण सिलेक्ट केलेत की जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरसाठी ते प्युअर आहेत. म्हणजे हे प्लांट आपण सिलेक्ट केले ते टॉल ह्या एक्सप्रेशनसाठी प्युअर आहे आणि हे जे प्लांट आहे ते डॉर्फनेससाठी प्युअर आहे. तर ह्या दोन प्युअर पॅरेंटमध्ये जो क्रॉस आपण करतोय तर तो क्रॉस केल्यानंतर जी पहिली पिढी मिळते, इथे सगळे टॉल मिळालेत, तर ही पहिली पिढी, दिस इज फर्स्ट फिलियल जनरेशन. Then F2 generation. It means the second generation or progeny produced by selfing or inbreeding of F1 generation offsprings is called second filial generation. म्हणजे F for filial, 2 for second, दुसरी पिढी. म्हणजे पहिले जे पॅरेंट आहेत ते पॅरेंट जे होमोझायगस पॅरेंटमध्ये क्रॉस केल्यानंतर मिळणारं F1 जनरेशन. आणि F1 जनरेशन मधले जे हायब्रिड्स आहेत त्यांच्यामध्ये ज्यावेळेला सेल्फिंग केलं जातं, सेल्फिंग म्हणजे सेल्फ पॉलिनेशन होऊ दिलं जातं, म्हणजे त्यांच्यामध्येच प्रजोत्पादनाची प्रक्रिया होऊ दिली जाते, इनब्रीडिंग. त्यावेळेला जी पुढची पिढी मिळते त्याला सेकंड फिलियल जनरेशन म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ प्रोजेनी प्रोड्यूस फ्रॉम ए क्रॉस बिटवीन 2 F1 इंडिव्हिज्युअल्स. हे दोन F1 इंडिव्हिज्युअल्समध्ये क्रॉस केला किंवा F1 प्लांट जे आहे त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ दिलं. कुठल्याही प्रकारे पुढचं जे जनरेशन जे मिळतंय तर ते म्हणजे F2 जनरेशन. इफ वी क्रॉस प्युअर टॉल प्लांट विथ प्युअर डॉर्फ प्लांट, वी गेट ऑल टॉल प्लांट्स इन F1 जनरेशन. सगळे टॉल प्लांट मिळतात आणि हे पहिली पिढी झाली F1 जनरेशन. आणि ह्या टॉल प्लांटमध्ये जे हेटेरोझायगस टॉल आहेत त्यांच्यामध्ये सेल्फिंग होऊ दिल्यानंतर पुढे जी पिढी मिळते, म्हणजे आपण एकतर सपोज इथं आपल्याला ह्या क्रॉसमध्ये इथे 20 प्लांट मिळालेत, त्या 20 प्लांटमधलंच एक प्लांट आपण मेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलं आणि दुसरं फिमेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलं. दोन्ही प्लांट जे आहेत त्यांचं जिनोटाईप सेम आहे आणि त्याच्यामुळे दोन्हीमध्ये आपण क्रॉस पॉलिनेशन जरी केलं किंवा या प्लांटमध्ये स्वतंत्र सेल्फ पॉलिनेशन होऊ दिलं, यामध्ये स्वतंत्र सेल्फ पॉलिनेशन होऊ दिलं, म्हणजे असे इथे 20 प्लांट आहेत तर 20 प्लांट जे आहेत त्या सगळ्यांमध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ दिलं. म्हणजे सेल्फ पॉलिनेशन, सेल्फ फर्टिलायझेशन झालं, फ्रूट फॉर्मेशन झालं आणि त्यापासून जे काही बिया मिळतील त्या मातीत लावल्यानंतर जी पुढची पिढी मिळते तर त्यामध्ये आपल्याला काही होमोझायगस टॉल मिळतात, काही हेटेरोझायगस टॉल मिळतात आणि काही डॉर्फ मिळतात. हे असे टॉल आणि डॉर्फ फिनोटायपिकली जर आपण फक्त बघितलं तर वी गेट टॉल अँड डॉर्फ ऑल्सो. तर ही जी पुढची पिढी आहे F1 हायब्रिडमध्ये सेल्फिंग होऊ दिल्यानंतरची तिला सेकंड फिलियल जनरेशन म्हणजेच F2 जनरेशन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड म्हणजे काय, तर RC पनेट यांनी जे काही गॅमेट्स तयार होतात आणि त्यांची मांडणी करून त्यांचे जे काही कॉम्बिनेशन्स जे आहेत त्याच्या पॉसिबिलिटीज कशा आहेत तर ती सुटसुटीतपणे मांडणी करण्यासाठी म्हणून जे काही चौकोनांचा वापर केलेला आहे तर त्याला पनेट स्क्वेअर असं म्हटलेलं आहे. बघा, इट इज अ प्रोबॅबिलिटी टेबल रिप्रेझेंटिंग डिफरंट permutations and combinations of fertilization between gametes of the opposite mating type. In short, it is a diagrammatic representation of a particular cross to predict the progeny of a cross. म्हणजे इथे ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे पुस्तकामध्ये. तर समजा इथे हा क्रॉस दाखवलेला आहे की इथे प्युअर टॉल प्लांटचा क्रॉस प्युअर डॉर्फ प्लांटशी दाखवलेला आहे. तर यामध्ये
हे F1 जनरेशन जे मिळतं ते हायब्रिड टॉल मिळतं, आणि हायब्रिड टॉल जे आहे त्यांच्यामध्ये सेल्फिंग होऊ दिल्यानंतर मग त्याचे हायब्रिड जे आहेत ते प्रोड्युसेस 2 टाइप्स ऑफ गॅमेट्स, वन टाइप विथ द फॅक्टर फॉर टॉलनेस अँड वन टाइप विथ फॅक्टर फॉर डॉर्फनेस. तर असे 2 प्रकारचे मेल गॅमेट मिळतात आणि तसेच 2 प्रकारचे फिमेल गॅमेट मिळतात. मग कोणता गॅमेट कोणत्या गॅमेट बरोबर एकत्र आल्यानंतर, म्हणजे कोणता मेल गॅमेट कोणत्या फिमेल गॅमेट बरोबर एकत्र आल्यानंतर काय त्या ठिकाणी कॉम्बिनेशन मिळू शकतं, काय प्रोजेनी मिळू शकते, तर ह्याची प्रोबॅबिलिटी आणि पॉसिबिलिटी ही आपल्याला व्यवस्थितपणे मांडण्यासाठी म्हणून आपण हा जो टेबल आहे हा आपण वापरू शकतो. याला पनेट स्क्वेअर असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये एका बाजूला मेल गॅमेट्सची मांडणी आपण करू शकतो, दुसऱ्या बाजूला फिमेल गॅमेटची, म्हणजे वरची जी आडवी रो आहे त्यामध्ये मेल गॅमेट आपण मांडू शकतो, आणि पहिला कॉलम जो आहे त्यामध्ये फिमेल गॅमेट्स, आणि मग मेल गॅमेट मधला पहिला मेल गॅमेट आणि पहिला फिमेल गॅमेट हे एकत्र आल्यानंतर काय प्रोजेनी असेल, होमोझायगस असेल की हेटेरोझायगस, तर त्याचं कॉम्बिनेशन इथे आपल्याला समजतं. त्यानंतर जर दुसरा मेल गॅमेट जो रिसेसिव्ह फॅक्टर्स आहे तो जर पहिल्या फिमेल गॅमेट बरोबर एकत्र आला, जो डॉमिनंट अलिल्स आहे, तर तिथे काय कॉम्बिनेशन मिळतं, कॅपिटल टी स्मॉल टी कंडिशन मिळते, म्हणजे हेटेरोझायगस टॉल मिळतात. तर ही मांडणी आपल्याला सुटसुटीतपणे करता येते विथ द हेल्प ऑफ दिस पनेट स्क्वेअर. Then homologous chromosomes. The morphologically and genetically and structurally essentially identical chromosomes present in a diploid cell are called homologous chromosomes. म्हणजे मॉर्फ मीन्स फॉर्म, स्ट्रक्चर, ते बाह्य जे काही रूप आहे, म्हणजे त्याची क्रोमोझोमची लांबी वगैरे किंवा त्याचं सेंट्रोमियरची पोझिशन, जनुकीय माहिती, त्यावरची रचना, इसेन्शियली जर 2 क्रोमोझोम ह्या बाबतीमध्ये मॉर्फॉलॉजी, जेनेटिक्स आणि स्ट्रक्चर यामध्ये जर आयडेंटिकल असतील, सारखे असतील, प्रेझेंट इन अ डिप्लॉइड सेल, म्हणजे एखाद्या डिप्लॉइड सेलमधले असे 2 क्रोमोझोम्स एकसारखेपणा दाखवत असतील, तर सच क्रोमोझोम्स आर कॉल्ड होमोलोगस क्रोमोझोम्स. अँड सच क्रोमोझोम्स सायनॅप्स ड्युरिंग मिओसिस, आणि ह्या 2 क्रोमोझोम्समध्येच मिओसिसमध्ये सायनॅप्सिस घडून येतं. बरं, समजा हे क्रोमोझोम्स आहेत, यामध्ये होमोलोगस क्रोमोझोम्स आपण कोणाला म्हणू शकतो? सपोज हे फेंट कलरमध्ये जे आहेत ते मॅटर्नल क्रोमोझोम्स आहेत, आणि जे डार्क कलरमध्ये ते पॅटर्नल क्रोमोझोम्स आहेत असं मानूया आपण, आणि डिप्लॉइड सेलमध्ये आहेत. तर हे पहिला आणि दुसरा जो क्रोमोझोम आहेत हे एकसारखे दिसत आहेत, आणि त्यांची लांबी, सेंट्रोमियरची पोझिशन, आणि त्यामुळे एकसारखे आर्म्स असल्यामुळे त्यामध्ये असणारं जे काही जेनेटिक मटेरियल आहे तर ते एकसारखं त्या ठिकाणी असणार आहे. हेन्स हे जे क्रोमोझोम्स आहेत पहिला दुसरा, त्यांना एकमेकाचे होमोलोगस क्रोमोझोम्स आपण म्हणू शकतो. पण तिसरा आणि चौथा जो आहे त्यामध्ये तिसरा त्याची जी काही आर्म्सची लांबी आहे ती जास्त आहे आणि चौथ्याची कमी आहे, म्हणजे त्यांची लांबी कमी जास्त आहे, म्हणजे एकूण त्याच्यामध्ये असणारे जेनेटिक मटेरियल देखील कमी जास्त आहे. तर त्याच्यामुळे हे 2 क्रोमोझोम्स होमोलोगस म्हणता येणार नाहीत, तर त्यांना नॉन होमोलोगस क्रोमोझोम्स असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर बॅकक्रॉस. बॅकक्रॉस म्हणजे काय, तर इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ एनी ऑफ द पॅरेंट्स, म्हणजे कुठल्याही पॅरेंट बरोबर F1 प्रोजेनीचा क्रॉस. फॉर एक्झाम्पल F1 टॉल क्रॉस विथ प्युअर टॉल अँड F1 टॉल क्रॉस विथ प्युअर डॉर्फ. हे बघा, समजा हे प्युअर टॉल प्लांट आणि प्युअर डॉर्फ प्लांटचा क्रॉस आपण केला, तर आपल्याला F1 जनरेशनमध्ये सगळे टॉल प्लांट मिळतात. तर ह्या टॉल प्लांटचा क्रॉस ह्या 2 पैकी कुठल्याही पॅरेंट बरोबर करणं, म्हणजे F1 हायब्रिड दॅट इज F1 टॉल इज क्रॉस्ड विथ एनी पॅरेंट आयदर विथ प्युअर टॉल और विथ प्युअर डॉर्फ. तर ह्या क्रॉसला बॅक क्रॉस म्हणायचं, म्हणजे पुढच्या पिढीतल्या ऑफस्प्रिंगचा मागच्या पॅरेंट बरोबर कोणाशीही क्रॉस करणं. त्यानंतर टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस म्हणजे काय, तर इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट.
इट इज ऑल्सो ए बॅक क्रॉस, पण इथे कंडिशन आहे, इथे फक्त होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर तो क्रॉस केला जातो. फॉर एक्झाम्पल F1 टॉल इज क्रॉस विथ प्युअर डॉर्फ, कॅपिटल टी स्मॉल टी, हा जिनोटाईप असणारा F1 हायब्रिड जो आहे त्याचा क्रॉस फक्त डॉर्फ पॅरेंटशी करणं. आता हे कशासाठी केलं जातं, तर इट इज यूज टू टेस्ट द होमोझायगस ऑर हेटेरोझायगस नेचर ऑफ हायब्रिड. इट इज अ काइंड ऑफ बॅक क्रॉस. म्हणजे समजा आपल्याला इथे हे टॉल प्लांट आपण सिलेक्ट केले आणि डॉर्फ प्लांट सिलेक्ट केले आहेत, पण हे प्युअर आहेत की नाही हे माहीत नाही, आणि त्यापासून आपल्याला फर्स्ट जनरेशन जे आहे ते मिळाले टॉल. आता हे टॉल सुद्धा हेटेरोझायगस आहे की होमोझायगस आहे हे आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर आपण ह्या टॉल प्लांटचा क्रॉस ह्या डॉर्फ प्लांटशी केला तर आपल्याला ती खात्री करता येते. तर F1 हायब्रिड when crossed with recessive parent, that is pure dwarf, then this cross is called as test cross, and it is a kind of back cross also. Then phenotypic ratio, it is the ratio of the offsprings produced in F2 and subsequent generations with respect to their physical appearance. म्हणजे दुसऱ्या पिढीमध्ये किंवा पुढच्या पिढ्यांमध्ये जे काही फिनोटाईप आहे तर त्या फिनोटाईपच्या बाबतीत जी काही प्रमाण त्याचं जे काढलं जातं तर त्याला फिनोटायपिक रेशो असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ 3 tall as to 1 dwarf is F2 phenotypic ratio in monohybrid cross. बघा प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फ, सॉरी इथे स्मॉल टी लक्षात घ्या. तर यांचा क्रॉस केल्यानंतर आपल्याला पुढची जी जनरेशन मिळते F1 जनरेशन ही सगळी टॉल मिळते. तर F1 जनरेशन जे आहे ते पूर्ण टॉल मिळाले. तर त्याच्यामध्ये आपण पुन्हा सेल्फिंग होऊ दिल्यानंतर किंवा 2 F1 हायब्रिड्समध्ये जर क्रॉस केला तर त्यामध्ये आपल्याला हायब्रिड जे आहेत ते प्रोड्युसेस 2 टाईप्स ऑफ गॅमेट. 1 टाईप विथ, आता एकाच कॅरेक्टरसाठी हा आपण क्रॉस कन्सिडर करतोय. म्हणजे इथे जे काही हायब्रिड टॉल आहे त्यामध्ये एक फॅक्टर टॉलनेसचा आणि एक डॉर्फनेसचा आहे. त्यामुळे तिथे गॅमेट तयार होत असताना 2 प्रकारचे तयार होतात. एक प्रकार जो आहे तो टॉलनेसच्या फॅक्टरचा आहे आणि दुसरा डॉर्फनेसच्या फॅक्टरचा. आणि F2 जनरेशन जे आहे ते जे मिळतं तर त्यामध्ये एका बाजूला आपण पनेट स्क्वेअरमध्ये मेल गॅमेट्स मांडले, दुसऱ्या बाजूला फिमेल गॅमेट्स मांडले. तर त्यांचे कॉम्बिनेशन्स जे आहेत त्याच्या पॉसिबिलिटीज किंवा प्रॉबिलिटीज आपल्याला इथे मांडता येतात. तर कॅपिटल टी हे कॉम्बिनेशन मिळतं, कॅपिटल टी स्मॉल टी हे 2 कॉम्बिनेशन्स मिळतात आणि स्मॉल टी हे एक मिळतं. म्हणजे इथे हे प्लांट जे आहे ते होमोझायगस टॉल आहे, हे प्लांट हेटेरोझायगस टॉल आहे आणि हे होमोझायगस डॉर्फ आहे. म्हणजे आपण जर फिनोटाईप फक्त विचारात घेतला तर टॉल आणि डॉर्फ हा झाला फिनोटाईप. तर किती टॉल आणि किती डॉर्फ याचं प्रमाण त्याला फिनोटायपिक रेशो म्हटलंय. तर फिनोटायपिक रेशो इज टॉल ॲज टू डॉर्फ इज 3:1, म्हणजे 3 टॉल आणि 1 डॉर्फ हे प्रमाण या ठिकाणी मिळतात. दिस इज कॉल्ड फिनोटायपिक रेशो. Then genotypic ratio, it is the ratio of the offsprings produced in the F2 and subsequent generations with respect to their genetic makeup. आपण फिनोटायपिक रेशो फिनोटाईपच्या बाबतीत बघितला. इथं जो रेशो आहे तो F2 किंवा पुढच्या जनरेशन मधलाच रेशो आहे, पण तो जेनेटिक मेकअपच्या बाबतीतला आहे. फॉर एक्झाम्पल 1 capital T as to 2 capital T small t as to 1 small t is F2 genotypic ratio in monohybrid cross. पुन्हा सेम उदाहरण आपण घेऊया. तर F2 जनरेशन जे आहे प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फचा क्रॉस केल्यानंतर F2 जनरेशन जे मिळतं तर त्यामध्ये एक कॉम्बिनेशन जे मिळतं ते कॅपिटल टी म्हणजे होमोझायगस टॉल. दुसरं आणि तिसरं जे काही कॉम्बिनेशन मिळतं हेटेरोझायगस टॉलचं मिळतं कॅपिटल टी स्मॉल टी. आणि एक कॉम्बिनेशन जे मिळतं दोन्ही रिसेसिव्ह म्हणजे स्मॉल टी. तर
हा इथं जिनोटाईप आहे. कॅपिटल टी हा जिनोटाईप आहे, कॅपिटल टी स्मॉल टी हा जिनोटाईप आहे आणि स्मॉल टी हा जिनोटाईप आहे. तर F2 जनरेशनमध्ये किती प्रकारचे जिनोटाईप मिळतात? तर 1, 2 आणि 3. तर त्याचं जे प्रमाण आहे म्हणजेच त्याला जिनोटायपिक रेशो म्हटलेलं आहे. तर जिनोटायपिक रेशो of monohybrid cross in F2 generation is capital T S2 capital T small small t is 1:2:1. The 1 capital T this one and this one, that means 2 capital T small t and 1 small t. ठीक आहे. तर या ठिकाणी जेनेटिक टर्म्स हे आपल्या संपलेले आहेत. व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा जेणेकरून पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील.